आजी हाच बोळा चेहरा करून तू माझ्या लेकाला यांना फसवलंयस ना. मला नाही फसवू शकत, पण या भोळ्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा तुला चांगलाच माहिती, कळला? मालती मॅडम, हे बघा, मी खरंच सांगते, माझी काही चूक नाहीये. हो, तुझी चूक नाहीच आहे. खरं तर ना तुझ्या आई वडिलांची चूक आहे. ते तुझ्यावर चांगले संस्कार करायला विसरलेत. तर ना त्यांच्याकडे पण बघायलाच हवंय. त्यांनाही कळू दे ना, संसाराच्या नावाखाली त्यांची पोरगी माझ्या घरात कशी आग लावते ते. मालती मॅडम, बघा, मी हात जोडते तुमच्यासमोर. माझ्या आई वडिलांची ह्यात काय चूक आहे? त्यांना नका आणू ह्याच्यामध्ये. हो, साधी माणसं आहेत ती. ह्या गोष्टीचा केवढा बरं त्रास होईल त्यांना. हो, आणि इथे मला त्रास होतोय त्याचं काय? बघा मालती मॅडम, माझं चुकलं. नाही, खरंच चुकलं. मी काल इंद्रजित सरांना वस्तीत थांबू द्यायला नको होतं. आणि आम्ही इथं नसताना आबांना एवढा त्रास झाला. त्यांचं जर काही बरं वाईट झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. तर झालीच आहे माझी चूक. आणि माझ्या या चुकीसाठी तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य असेल. ठीक आहे, आता मी जी शिक्षा देईन ती भोगायला तयार. आता मी थांब म्हणत नाही, तोपर्यंत त्या मिरच्या खात राहील. मालती मॅडम, तुम्ही काय? आता काय झालं? तोऱ्यात म्हणाली होतीस ना, मी देईन ती शिक्षा भोगायला तू तयार आहेस. मग ठीक आहे. तर माझ्या या मिरच्या खाण्याने तुम्हाला बरं वाटणार असेल, तुमच्या मनाला समाधान मिळणार असेल, तर खाते मी या मिरच्या. आता काय मुहूर्त काढू? पाठ कसली बघतीये? सुरू कर. माझ्या इंद्राला काल रात्रभर वस्तीत थांबवलंस ना, ही त्याची शिक्षा. गुलाबाच्या झाडावरून माझ्यात आणि इंद्रात भांडण लावलंस ना, ही त्याची शिक्षा. काय थांबलीस काय? मी थांब म्हणाल नाही अजून. मिरची का? अच्छा, इंद्राला नोकरासारखा स्वयंपाक करायला लावलंस ना, ही त्याची शिक्षा. डॉक्टर, आबांना परत तोच त्रास सुरू झालाय, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. आबा, तुम्हीच सांगा एक्झॅक्टली काय होतंय तुम्हाला? काल ते रात्री अचानक डोक्यात दुखायला लागलं आणि चक्कर आली एकदम. डॉक्टर, हे रिपीटेडली होत आहे आबांना. तुम्ही एक काम करा ना, काही टेस्ट वगैरे असतील तर त्या करून घ्या, म्हणजे एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळेल. नाही, तशी टेस्टची काही गरज नाहीये. अहो, काय हल्ली गरमीच एवढी वाढली की हा त्रास कुणाला येऊ शकतो. नाही,
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण सारखं सारखं जर होत असेल तर काहीतरी कन्सर्न असेल असं मला वाटतंय. हे बघा, पुढे जाऊन काही मोठा इश्यू क्रिएट होण्याआधी आपणच प्रिकॉशन्स घेतलेले बरे ना. त्यामुळे तुम्ही प्लीज टेस्ट तर करूनच घ्या. ठीक आहे, मी काय करतो, काही मेडिसिन्स लिहून देतो, तेवढी मेडिसिन्स तुम्ही घेऊन या. तोपर्यंत मी आबांचा रुटीन